250 से अधिक दर्शक अभी फिलहाल ऑनलाइन हमारे साथ जुड़े और 21,000 से अधिक दर्शकों ने अब तक इस प्रतियोगिता का आनंद लिया है। सभी ऑनलाइन दर्शक जो हमारे साथ ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट के माध्यम से जुड़े सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत होगा। प्रेम पाटिल वाजे हमारे साथ कमेंट्री बॉक्स में स्कोरर की भूमिका में नजर आएंगे और चलते हैं मैदान की ओर। दोनों टीम को जीत की ढेर सारी शुभकामनाएं। 2 ओवर के लिए 10 मिनट का समय, 4:37 पर पहली गेंद। हालांकि 3 ओवर का मुकाबला, आखिरी ओवर में एक खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर आ सकता है, लेकिन ये बढ़िया शुरुआत इस सत्र की। ओवर दी कवर एग्जीक्यूट किया, कवर पॉइंट के बीच से निकल गई 4 रन के लिए। आई भवानी देश शक्ती अन मलंगडाला मिळू दे मुक्ति, बहुत ही बेहतरीन धुन। 4 रन पहली गेंद पर यश पाटिल आक्रामक भूमिका में नजर आ रहे। फिर से एक बार ऑफसाइड रीजन पर, इस बार कवर के क्षेत्र पर। इससे पहले कवर पॉइंट स्वीपर कवर के बीच खेला था स्ट्रोक, और अब इस बार थ्रू दी कवर बैक टू बैक दूसरा चौका लगाया बल्लेबाज यश पाटिल ने। कवर के क्षेत्र पर यहां पर चौका वसूला बल्लेबाज यश पाटिल ने। अतुल काटे अगली गेंद, अतुल की गेंद फिर से एक बार उसी अंदाज में और उसी दिशा में, बार बार हर बार लगातार तीसरी बार चौका दागा है बल्लेबाज यश पाटिल ने। बहुत ही बढ़िया एक्शन रिप्ले आप देख सकते हैं, जिस तरह से स्ट्रोक एग्जीक्यूट किया इन्होंने, कवर्स पर गैप और बार बार वही गैप में खेलते हुए। ये हालांकि 3 ओवर का है मुकाबला है, लेकिन पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का। और प्रेम देखिए, इस ओवर में पहली 3 गेंदों में 3 चौके वसूले बल्लेबाज यश पाटिल ने। पहली 3 गेंदों पर काम तमाम। अतुल काटे अगली पेशकश, राउंडी विकेट से आए थे, फोर्स किया फिर से एक बार इनफील्ड के ऊपर से, शायद चौका बन सकता है, फील्डर नहीं पहुंच पाए। आज मॉर्निंग सेशन में वाडेगर के अतुल भोईर ने 9 गेंदों में 9 चौके लगाए, और अब इस मैदान पर 4 गेंदे 4 चौके लगाए बल्लेबाज यश पाटिल उम्बारली। देखिए ध्यान दीजिए, प्रेम प्रेम भोईर उम्बारली, आपका अतिरिक्त खिलाड़ी जाएगा अंदर, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए प्लीज। इस बार चलेगा, अगली बार ध्यान दीजिए। चार गेंदे 4 चौके, व्हाट अ स्टार्ट। पूरे उम्बारली के डगआउट में यहां पर देखिए आनंद का माहौल, हंसी का माहौल, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी करे यश पाटिल, आज खोनी एक के खिलाफ जिस तरह से अतुल भोईर ने चौके लगाए, 6 गेंदे 6 चौके, उसी अंदाज में अतुल काटे के खिलाफ फिलहाल मैदान के अंदर दमदार बल्लेबाजी कर रहे पाटिल। ऑन साइड पर स्विंग करने का प्रयास, इस बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। हल्की सी अपील केवल विकेट कीपर की हमने देखी, लेकिन डॉट बॉल की इसी बीच समाप्ति होती हुई। पहली 4 गेंदों में 4 चौके लगने के बाद अब यहां से अतुल काटे दिखे इस ओवर में कमबैक करने का प्रयास कर रहे हैं। डीप मिड विकेट पर एक फील्डर, एक कवर पर मिड ऑन मिड ऑफ 30 यार्ड सर्कल के अंदर, सामने स्वीपर कवर, एक फ्लाइंग स्लिप, शॉट थर्ड और शॉट फाइन। शॉट ऑफर किया था बल्लेबाज ने, दूर रखा गया इस बार, आउट ऑफ द रेंज, बल्लेबाज के रेंज से थोड़ा दूर रखा। इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त। 3 ओवर का होगा मुकाबला। पहले ओवर के बाद 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर पहले सत्र में बल्लेबाजी करती हुई लेट योगेश पवार प्रतिष्ठान, गांव उम्बारली।
थी बल्ले के साथ। कुछ तो दिया है बैट के साथ भाई, स्प्रिंग लगा कर दिया है क्या बैट में आपने? तो चलिए इसी बीच पहले ओवर का खेल समाप्त, 16 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। इतना फोर्स किया प्रेम भोईर ने बल्ला बदलने के लिए, शायद कुछ ना कुछ करके दिया है भाई। देखना होगा अगले आने वाले 12 गेंदों में कैसे बल्लेबाजी करेंगे। अब यश पर निगाहें टिकी हुए सभी दर्शकों की। दूसरी तरफ राजकुमार, जिन्होंने पिछले मुकाबले में बहुत ही शानदार बल्लेबाजी की, तगड़ी बल्लेबाजी। तलवार जरूर पुरानी हो चुकी है लेकिन धार अभी भी नहीं है तलवार पर। ऑन साइड पर मलिंगा स्टाइल से गेंदबाज आए, क्योंकि दूसरी तरफ उम्बारली टीम में भी एक मलिंगा है और इस बार प्रमोद पावशे के हाथ बड़ी मछली जाल में लग गई भाई। पिछले मुकाबले के हीरो राजकुमार पाटिल जीरो बनकर मैदान के बाहर। सोमनाथ दादा बहुत विश्वास जताते इन खिलाड़ियों पर। वेद मेरे ख्याल से सोमनाथ दादा आज आए नहीं, स्कूल गए। वो ऐसे वेद ऐसे कि भाई स्कूल छोड़कर भी आएंगे वो मुकाबले के लिए, लेकिन एजुकेशन इज वेरी इंपॉर्टेंट, एजुकेशन इज मस्ट। 12वीं 15वीं तक अभी हर एक खिलाडी को सीखना चाहिए भाई। तर सन्माननीय संतोष दादा गोंधले यांचं या ठिकाणी आगमन झालेले। तर MKK ट्रॉफीच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे की आपण व्यासपीठावरती यावं। शरद दादा पावशे आपण तिकडे राहू नका, या प्लीज व्यासपीठावरती। त्यांच्या वतीनं 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला लाभले। शरद दादा या। रतन भोईर आमचे मित्र आहेत, खास बंधू। रतन दादा आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलंही मनपूर्वक स्वागत। शैलेश दादा आपण सगळ्यांना विनंती आहे, जेवढे ग्रामस्थ आमचे नितळसे आलेत त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं, या आपण सर्वांनी। तो चलिए 1.1 ओवर का खेल समाप्त, 1 विकेट के नुकसान पर फिलहाल 16 रन। वेलकम 11 उसाट ने हमारे दर्शन हमारे साथ जुड़ चुके हैं, स्वागत है आपका तहे दिल से। भाया मात्रे कुछ समय में हमारे साथ जुड़ेंगे। लॉब किया इस बार, खराब स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद, आसान सा ये कैच। विश्वास नहीं हो रहा है, पिछली 2 गेंदों में 2 बड़ी विकेट यहां पर गवाई बल्लेबाजी करती हुई टीम उम्बारली ने। उससे पहले राजकुमार पाटिल और अब इस बार सीनियर प्रेम भोईर मैदान के बाहर। जिन 2 बल्लेबाजों ने इससे पहले दमदार बल्लेबाजी की, पहले मुकाबले में उम्बारली टीम के लिए खूनी के अगेंस्ट सीनियर प्रेम भोईर ने अच्छी बल्लेबाजी की, वो 0 पर आउट। और इससे पहले मुकाबले में मुरबी बनाम जिस बल्लेबाज ने दमदार बल्लेबाजी की, राजकुमार भी 0 पर आउट हुए। यश पाटिल और साहिल सेवेकर पर बहुत बड़ी जिम्मेदारी अब उम्बारली टीम की। हैट्रिक क्या चटका पाएंगे? इससे पहले भी प्रमोद पावशे ने 1 विकेट हैट्रिक आज के दिन में चटकाई है। वही प्रमोद पावशे विकेट टेकिंग गेंदबाज हैं, अक्सर शानदार और दमदार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। हैट्रिक क्या कर पाएंगे पूरी? स्किट हो चुके हैं, इट्स अ नो बॉल। शायद ओवरस्टेप कर दिया यहां पर गेंदबाज ने। नो बॉल थी और नो बॉल पर बड़ा हिट नहीं लगा पाए, सीधे विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद। नो बॉल, 1 रन यहां पर जरूर प्राप्त होगा। सिंगल के साथ टोटल आगे 17 पर। 17 का खतरा किसके सिर पर मंडराएगा? आतिश फराट देखना होगा। कंट्रोल रूम में हमारे साथ मैन फ्रॉम कोनी MTC लाइव रोशन फराट के बाद, जिन्होंने बहुत अच्छी साथ दी सागर फराट की। आतिश फराट हमारे साथ, सागर फराट खुद प्रोप्राइटर। प्रसन्न भोईर उम्बारली टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं उनकी। और भावेश पाटिल एक्सपर्ट्स करो उम्बारली ये मैच एंजॉय करते हुए। तो चलिए बात करेंगे फ्री हिट गेंद। साहिल सेवेकर होंगे स्ट्राइकिंग एंड पर। 17 रन स्कोरबोर्ड पर। 17 का खतरा किसके सिर पर मंडराएगा देखेंगे। फ्री हिट बॉल, मिस टाइमिंग, गेंद हवा में कुछ पल के लिए, फील्डर वहां पर मौजूद है, आसान सा कैच लेंगे लेकिन फ्री हिट है, नुकसान होगा नहीं, नुकसान कुछ होगा नहीं। वेलकम 11 उसाट ने, जय दुर्गा सुरई। और यहां से जो टीम जीतेगी उन 3 टीमों के बीच ड्रॉ किया जाएगा। संग्राम 11 नितलस अक्सर बात करेंगे गेंदबाजी इनका मुख्य अस्त्र रहा है, क्योंकि नाइट टूर्नामेंट में भी हमने पिछले कुछ सालों में देखा है कि संग्राम 11 नितलस टीम ने गेंदबाजी के जोर पर बहुत से मुकाबले जीते। धीमी गेंद इस बार फंसा दिया बल्लेबाज को।
वाह भाई वाह, ये वेरिएशन देखिए प्रमोद पावशे, मिस्टर पी, परफेक्ट प्रमोद पावशे। शानदार गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी जिसे कहा जाता है, कंजूस गेंदबाजी मैदान के अंदर। रन नहीं दे रहे बल्लेबाजों को, रुका कर रखा है, शांत रखा है, पूरा लेखा जोखा संभाला है अब तक इस पूरे प्रतियोगिता में। मैन फ्रॉम वाजे प्रेम पाटिल एक्सपर्ट स्कोरर, और उम्बारली के स्कोरर हमारे भावेश पाटिल एंजॉय कर रहे हैं मुकाबला। रिदम देखिए, रन अप में थोड़ी सी गड़बड़ हुई। फिर से आएंगे गेंदबाजी के लिए, तैयार होंगे प्रमोद। 2 गेंदे प्रमोद पावशे के अभी भी शेष इस ओवर की। विकेट, नो बॉल, सिंगल डॉट। 4 लीगल गेंदे अब तक हो चुकी है। और बात करेंगे आतिश देखिए, 4 लीगल गेंदों में पिछले केवल 2 रन खर्च किए। बहुत शानदार गेंदबाजी। इस बार बढ़िया ड्राइव, बॉलर्स बैक, पावर पैक टॉप ड्राइव, ब्लैक स्क्रीन के सामने 1 रन के लिए पलटे, लेकिन दूसरा नहीं, 1 के साथ संतुष्ट होंगे। सिंगल के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की बात करेंगे यहाँ पर। 19 रन, 19 रन ऑन बोर्ड। जिस तरह से सोमनाथ भोईर गेंदबाजी करते हैं उसी तरह से प्रमोद पावशे देखिए, वही एक्शन, मलिंगा स्टाइल। बॉल तैयार, दूर वाले छोर से फिर से एक बार अगली पेशकश। फास्ट इस बार, गति परिवर्तन, गिल्लियां बिखेर दी, लाकुड़ तोड़ गेंदबाजी मैदान के अंदर, फर्नीचर डिस्ट्रॉयड। तीसरे विकेट का पतन मैदान में। स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान उम्बारली टीम को 19 रनों पर 2 ओवर के बाद तीसरा झटका। मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आमचे बुर्दुल गावाचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय सभापती सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेब, त्यांच्यासोबत तुम्ही पाहतात सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील, आणि त्याचबरोबर आमचे माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील आणि माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील, त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय बिंदा शेठ अर्जुन पाटील। ही बुर्दुल गावाची दमदार व्यक्तिमत्व खरं तर आज पंचमुखी एकत्र आलेत। नेहमी त्रिमूर्ती असतात, आज पंचमुखी आलेत। 5च्या 5 दमदार व्यक्तिमत्व आहेत। एक सभापती आमचे सुरेश शेठ पाटील, त्यानंतर 4 माजी सरपंच अर्थात मोतीराम शेठ पाटील, त्यानंतर ऍडव्होकेट सुनील दादा पाटील, त्यानंतर बिंदा दादा अर्जुन पाटील आणि माजी उपसरपंच सन्मानित चिंतामण शेठ पाटील साहेब या ठिकाणी आलेत। प्रमोदसाठी 1000 रुपये आलेत। सन्माननीय आमचे शरददादा पावशे यांच्या वतीनं प्रमोदच्या गोलंदाजीसाठी 1000 रुपये आलेत। धन्यवाद। खरं तर आज शेवटच्या क्षणाला मान्यवरांची मांदी या ठिकाणी आली। आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झालं ते आपण पाहतोय सन्माननीय सुरेश शेठ पाटील साहेब सभापती, त्यानंतर तुम्ही पाहतात या ठिकाणी माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील, माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील, माजी सरपंच बिंदादादा अर्जुन पाटील आणि माजी सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय। येस, अगदी आपण पाहिलं तर बुर्दुल गावामध्ये दमदार नाईट स्पर्धा आपण पाहतोय। आमदार चषकाच्या नावानं आमचे सर्व मुख्य आयोजक मंचावरती विराजमान आहेत, सर्वांचं स्वागत। तर सन्माननीय कमलाकांतदादा पाटील आणि मुकुंद राजे छत्रपती ट्रॉफीचे आयोजक तोळेचं मजकूर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2500 रुपये आलेत। धन्यवाद, त्यांचा देखील मनापासून आभार। बड़ी संख्या में यहाँ पर अतिथि मान्यवरों का आगमन होता है। हमारे अतिथि मंच पर सभी मान्यवरों का वीआईपी डाइस पर तहे दिल से हार्दिक स्वागत होगा। ओमकार पाटिल आएंगे आखिरी ओवर लेकर। पहली गेंद पर विकेट चटकाई और उसके बाद डॉट बॉल। पहली ओवर की 4 गेंदें जरूर आक्रामक थी और बहुत देर तक रुके बल्लेबाज। आखिरकार मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर ये लंबा सिक्सर। सभी मेहमानों का स्वागत करते हुए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर मेघनाथ भोईर के बल्ले से सिक्सर। ने वार्ड स्ट्रोक बहुत ही बेहतरीन ऑन साइड पर वार्डिश लॉन्ग ऑन मिड विकेट के ऊपर से यह छक्का दागा। यहां पर बल्लेबाज ने 25 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर, 25 रन्स ऑन दी बोर्ड।
ड्राइव किया इस बार, लॉफ्टेड ड्राइव, फील्डर वहां पर मौजूद, क्या कैच लपक पाएंगे? यस डेफिनेटली। इससे पहले चक्का दागा था बल्लेबाज ने, क्विक रिप्लाई, तुरंत गेंदबाज ने रिप्लाई दिया, यहां पर बल्लेबाज को मैदान छोड़ना होगा। 5वें विकेट का पतन। कुल स्कोर की बात करेंगे 25 रन। अभी भी इस सत्र की प्रेम पाटिल वाजिया में बताते हुए 2 गेंदें शेष। बहुत बढ़िया स्कोरर की भूमिका देखिए, कमेंटेटर की रील की हड्डी कहा जाता है स्कोरर को, और आज इंप्रेस किया इन्होंने। कल भी जब हम मुरबाड में कमेंट्री के लिए गए थे, स्वप्निल पोटे भाई 2-2 स्कोरिंग कर रहे थे, एक ऑनलाइन लेखा जोखा संभाल रहे थे और ऑफलाइन भी। लेकिन जितने वेरिएशंस यहाँ पर हम देख रहे हैं प्रेम पाटिल वाजे के स्कोरिंग में, वो बहुत कम अक्सर हम देखते हैं। व्हाइट बॉल का इशारा करते हुए अंपायर्स अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। कुल स्कोर की बात करेंगे, देखिए यहाँ पर 26 रन फिलहाल स्कोर कार्ड पर स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान उम्बारली टीम के। मैं कहूंगा 30 से अधिक रन बनते तो एक अच्छी फाइटिंग मैच हमें देखने मिलेगी। जड़ में 30 बार, बहुत बड़ी अपील, रन आउट का मौका, आखिरी गेंद पर रन आउट की विकेट हो सकती है जरूर यहां पर। तो चलिए, शायद बल्लेबाज खुद मैदान छोड़ रहे हैं अब। यहां से बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में। अनिकेत नए बल्लेबाज, बुम बुम अनिकेत आते हुए मैदान में। हाल फिलहाल उनके जीवन के दूसरे पड़ाव की शुरुआत हुई। ढेर सारी शुभकामनाएं अनिकेत आपको दूसरे पड़ाव के, लेकिन आखिरी गेंद पर चलिए अनिकेत जाते हुए मैदान के अंदर। धाकड़ बल्लेबाज है, दमखम रखते हैं ये बड़े हिट लगाने के। हाल फिलहाल अनिकेत ने दूसरे इनिंग को उनकी शुरुआत की जीवन के, और अब आए मैदान के अंदर पहले इनिंग में आखिरी गेंद फेस करने के लिए। क्या आखिरी गेंद पर बड़ा हिट लगा पाएंगे अनिकेत? देखना होगा, मजा आएगा। बहुत देर के बाद अनिकेत को स्ट्राइक मिले इस सीजन। तो चलिए, ड्राइव किया है, कैप पे खेला है, यह पहचान है इस खिलाड़ी की। कवर के क्षेत्र में अच्छा शॉट जड़ा अनिकेत ने, चौके के साथ पहले सत्र का खेल समाप्त। पहले सत्र के बाद 30 रन स्कोरबोर्ड पर और 31 का लक्ष्य। माध्यमातून ऐकली जातात आणि तर व्यासपीठावरती तुम्ही पाहताय त्या ठिकाणी आत्ताच ज्यांचं आगमन झाले ते आमचे बुर्दुल गावाचे जबरदस्त व्यक्तिमत्व सभापती सुरेश शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमचे सन्माननीय माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील, माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत। माजी सरपंच सन्माननीय बिंदादादा अर्जुन पाटील आणि ऍडव्होकेट सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील, ही पाचही व्यक्तिमत्व मित्र गेली 21 पर्व, गेली 21 वर्ष या स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांची उपस्थिती असते। त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा माणिक शेठ काटे आणि एमकेके ट्रॉफीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय। आज शेवटच्या टप्प्यामध्ये करण्यात सेमी फायनलची लढत, यानंतर होतील सुपर 3 मध्ये ड्रॉ, सेमी फायनल आणि फायनल, अशा प्रकारे आज मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील। तर चला आपण सन्मानित करूया। या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केला जाईल की गेली 21 वर्ष ची परंपरा एमकेके ट्रॉफीची, आणि या ट्रॉफीसाठी ज्यांचं सगळ्यात मोठं प्रत्येक वर्षी सहकार्य असतं ते आमचे बुर्दुल गावाचे दमदार व्यक्तिमत्व सभापती सुरेश शेठ पाटील साहेब आलेत। मी सन्माननीय माणिक शेठ काटे यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे त्यांचा सन्मान करायचा आहे। सन्माननीय सभापती सुरेश शेठ पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय अतिथी कक्षामध्ये। खरं तर या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि स्वदेसा मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन
सन्मानित केले जाते सुरेश शेठ पाटील साहेबांना. त्यानंतर आमचे सरपंच, माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील, माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील साहेब या, त्यांचंही सन्मानित केलं जाईल. चला या. माजी सरपंच बिंदादादा पाटील, ऍडव्होकेट आमचे सरपंच सुनीलदादा पाटील आणि चिंतामण शेठ पाटील, ही पंचमुखी आमची खरं तर त्रिमूर्ती असते दरवर्षी, परंतु आता पाचीच्या पाची मान्यवर एकत्र आलेत. बोरदोल गावाच्या विकासाचा महामेरू, खरं तर बोरदोल गावाचा विकास ज्यांनी घडवून आणलं ती आमची ही पाचीच्या पाची पंचमुखी, खरं तर त्यांचं मनापासून स्वागत. क्रीडा स्पर्धा असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमीच पाठिंबा देणारे ते व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बोरदोल गावाचे सुरेश शेठ पाटील साहेब असतील, चिंतामण शेठ पाटील, मोतीराम शेठ पाटील, बिंदादादा पाटील असेल किंवा ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील असेल, नेहमी पुढाकार घेतात आणि आजही या 21व्या पर्वामध्ये ते उपस्थित झालेत. माणिक शेठ काटे यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. चला त्यानंतर आमचे सन्माननीय सरपंच ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील, आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस. मित्र हो, खरं तर आज या ठिकाणी वेळात वेळ काढून साहेब उपस्थित राहिलेत. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. सन्माननीय सुनीलदादा पाटील मित्र हो, आपला माणूस आणि आपल्या हक्काचा माणूस. खरं तर आता सन्माननीय चिंतामण शेठ पाटील, त्याचबरोबर आमचे सन्माननीय मोतीराम शेठ पाटील, सुरेश शेठ पाटील, बिंदास दादा. एकत्रित सन्मान या ठिकाणी केला जाईल मान्यवरांचा. बोरदोल गावाच्या विकासाचा महामेरू. खरं तर मित्र हे पाचीच्या पाची आमचे मान्यवर आहेत. बोरदोल गावाचा नव्हे तर संपूर्ण विकासाचा विकास ज्यांनी घडवून आणलाय आणि आता काही जिम्मेदारी वाढत चालल्यात, कारण आगामी निवडणुका जवळ आल्यात आणि हे चेहरे तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. खरं तर आपला माणूस, युवा नेतृत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी. तर या दरम्यान आमचे सन्माननीय वैभव दादा भोईर आणि या ठिकाणी उपस्थित संतोष दादा, या संतोष दादा आपला सन्मान केला जाईल. एक दमदार शांत स्वभावाचे दमदार व्यक्तिमत्व संतोष दादा, या संतोष दादांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी आज खरं तर बरेच सारे मान्यवर आलेत. MKK ट्रॉफीचं पर्व तुम्ही पाहतात. तर सन्मानित संतोष दादांचा सन्मान केला जाईल आणि आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झाले ते आमचे खरं तर आमचे सन्माननीय वैभव दादा भोईर. प्रत्येक स्पर्धा आपल्या परिसरामध्ये नेहमी त्यांचा हातभार असतो आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाला मदत करणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे वैभव दादा भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्माननीय वैभव दादा भोईर यांचा सन्मान होतोय व्यासपीठावरती. सुरेश दादा या, आपला सन्मान. ओके, थँक्यू साहेब. मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि ही शेवटची लढत आहे. यातनं जो संघ जिंकेल तो थेट पोहोचेल आजच्या MKK ट्रॉफी मधल्या सुपर 3 मध्ये, अर्थात डू अँड डाय, जिंका किंवा मरा ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. जो जिंकेल तो किमान एक तरी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. एवढी सुंदर मॅच मैदानामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि मान्यवर देखील भरपूर संख्येनं या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आणि जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये जिथे जॉईन झालेत पुन्हा एकदा आमचे समालोचक शिरोली गावाचा बुलंद आवाज, छोटा पॅकेट बडा धमाका, मंगेश पाटील. तर थँक्यू सो मच योगेश मडवी सर. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. सेकंड सत्र लक्ष पाहिलं तर 31 धाब्यांचा लक्ष सेकंड सत्रामध्ये पार करायचा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज राहुल काटे यांना
साहिल दरे. चांगला फटका अगदी मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल केला. गॅप भरपूर मोठे, चेंडू वेगाने चाललाय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा पहिला चौकार फलंदाज साहिल दरे याच्या बॅटमधून. चौकार आल्या 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या पहिली संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 18 मध्ये 31 धावा जर वाचवायच्या असतील ना तर तिन्ही गोलंदाजांना अगदी चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये उंबारली टीम साठी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता पहिला मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज सोमनाथ भोईर हा गोलंदाज पाहता. मागील मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली आणि या मॅच मध्ये देखील तशीच गोलंदाजी करावी लागेल आणि तोच प्रयत्न करत असताना चौकारानंतर बॅकअप दिला जिथे हा डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर या पलकावरती संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा केस समाप्त झाला. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज पुन्हा एकदा साहिल दरे हा फलंदाज स्ट्राईक वरती. शेवटचा अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, मागच्या दिशेने चेंडू निघून चला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला मात्र सेफ पॉपी स्क्रीज वरती फलंदाज राहुल काटे पोहोचलाय. अंतिम बॉल वरती आले सिंगल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नितला संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. चला थोडा फास्ट केला कारण की अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर बक्षीस वितरण देखील आहे. त्याच्यामुळे उंबारली टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. 12 बॉल आता 22 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. P1च्या षटकामध्ये टोटल 9 धावा खर्च केल्या गोलंदाज सोमनाथ भुईरनं आणि त्याच्यानंतर दुसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. दुसरा ट्रम्प कार्ड उंबारली टीमचा गोलंदाज झालाय. सिनियर प्रेम भोईरा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अजूनही 12 बॉल 22 धावांचा लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साहिल दरे आणि राहुल काटे ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. अंतर मोठं नाहीये मात्र मॅच मध्ये चांगले गोलंदाजी करावी लागेल. धावा जर डिफेन्स करायचे असतील तर तुम्हाला वारंवार विकेट आणि वारंवार डॉट चेंडू हा कारनामा या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना उंबारली टीमला करावा लागेल. गोलंदाज प्रेम भोईर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज तो मात्र साहिल दरे. पहिला बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये जिथे विकेटची गरज होती मॅच मध्ये उंबारली टीमला पहिला धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस टीमला फलंदाज मैदानातून बाहेर होईल साहिल दरे. टँक डीज पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का. फलंदाज साहिल दरे मैदानातून बाहेर झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील तिसऱ्या क्रमांकासाठी आला. 12 मध्ये 22 करायच्या होत्या. पहिला बॉल निर्धाव आला जिथे विकेट साहिल दरेची पाहिली. समीकरण बदललं. आता येणारे 11 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. संघर्ष मॅच मध्ये दोन्ही संघांना करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं हे सामर्थ्य निर्माण करत असा. त्याच्यामुळे संघर्ष ज्या संघाचा जास्त राहील तो संघ या मॅच मध्ये विजय संपादन करेल. सेकंड बॉल गोलंदाज तयार प्रेम भोईर. समर इन डिलिव्हरी फलंदाजाला अगदी शांत ठेवलाय. हा सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. डॉट चेंडू पूर्णपणे प्रेशर क्रिएट करेल बॅटिंग करत असताना नितलस संघावरती कारण की प्रत्येक बॉलवरती धाव खूप इम्पॉर्टंट आहे आणि अशा स्थितीमध्ये खेळलेले डॉट चेंडू आहेत ना मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. अप ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी. सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी गोलंदाज सिनियर प्रेम भोईरची पाहायला मिळतं. मागील 3 बॉल निर्धाव आला. समीकरण बदललंय. आता 9 मध्ये करायच्यात 22. समोर फलंदाज ओमकार पाटील चेंडूचं लाईन मिरिट पाहून
खेळ करावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेनं चेंडू चाललाय. बॅकअप भरपूर चांगला आला तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. एक धाब्याने संघ पुढे सरकला. फलकावरती धाबा पहिल्यानंतर संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. आणि समीकरण पाहिलं तर येणारे 8 बॉल 21 धावांची गरज. खरं हा षटक भरपूर टर्निंग पॉईंट राहतोय. या षटकामध्ये पूर्णपणे धावगतीला ब्रेक लावून ठेवला तो मात्र गोलंदाज प्रेम भोईरनं. 8 बॉल 21 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. असं नाही की सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली गोलंदाजी करत असताना. खरं तर उमरोल टीमनं मॅचमध्ये नक्कीच पलटवार करेल तो मात्र नितळ संघ. राहुल काटे टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार. प्रहार करावा लागेल. पटका बसलाय. विकेट आली फलंदाज राहुल काटेची. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभिप्रतिष्ठा संग्राम 11 नितळस टीमला. टँक डीचं या षटकामध्ये पाहिलं तर 5 बॉलमध्ये अवघ्या 1च धाव खर्च केल्या. एवढी ताकदवर गोलंदाजी सध्या सिनियर प्रेम भोईरची पाहायला मिळतं. समीकरण पहिलं 7 मध्ये 21 धावांची गरज होती. जिथे 12 मध्ये 22 धावांची गरज असताना अगदी निर्णायक षटक फेकला. जिथे पूर्णपणे दबाव निर्माण केला. बॅटिंग करत असताना नितळ संघावरती 7 बॉल 21 धावांची गरज. आता दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल तो मात्र संग्राम 11 नितळस टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुणाल भोईर 4थ्या क्रमांकासाठी दाखल झाला. आता या बॉलवरती एखादा मोठा फटका हवाय मॅच मध्ये नितळस टीमला. तोच प्रियता चांगला फटका. ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे संपला फलंदाज. कुणाल भोईरचा खेळ अंतिम बॉलवरती देखील विकेट आली. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितळस टीमला. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिले ना तर येणारे 6 बॉल आणि 21 धावांची गरज. प्रवास करत असताना पूर्णपणे अडचणीखाली सापडल्या सध्या संग्राम 11 नितळस. 6 बॉल 21 गोलंदाज ज्युनियर प्रेम भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल समोर फलंदाज पाहिलं तर ओमकार पाटील. पहिलाच बॉल लाईन खराब आणि अतिरिक्त धावी जोडली जाते. अतिरिक्त धावेनं संघ 11 या कड्यावरती जाऊन पोहोचला. येणारे 6 बॉल आणि 20 धावांची गरज. 6 बॉल 20 ची गरज. एखादा फटका जो आशेची किरण दाखवेल विजयासाठी. बॅटिंग करत असताना संग्राम 11 नितळस टीमला. ओमकार पाटीलचा विचार केला. एक ताकद फलंदाजा क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानावरती सिद्ध करावा लागेल. जिथे संघ अडचणीखाली सापडले ना अशा स्थितीमध्ये संकट मोचक म्हणून उभा राहावा लागेल. मात्र प्रयत्न करत असताना फटका फसला. नो मॅच लँड. चेंडू डिलेव्हर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केला. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला आणि धाव पुस्तकावरती धावा पहिला. संघ 13 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे 5 बॉल आणि 18 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची वाट बघतोय सध्या नितळस संघानं. मोठे फटके जर आले नाही तर मॅच पासून दूर जाईल. ओमकार प्रहार करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॉलवरती केला जातोय. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चित्याच्या चपलाईनं
या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न मॅच मध्ये संग्राम 11 नितलस संघ करतो. संघ 2 ने पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं येणारे 4 बॉल 16 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्याची वाट पाहिली जाते. मोठे फटके हे इम्पॉर्टंट असतील मॅच मध्ये. सध्या बॅटिंग करत असताना नितलस टीम साठी 4 बॉल 16 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती आता मोठा फटका हवाय. एखादा निर्धाव चेंडू मॅचला खुल्ली करेल, मॅच मध्ये पकड निर्माण करेल उंबारली. मात्र मॅच मध्ये पलटवार करायचा असेल तर ओमकारला स्वतःला सिद्ध करावा लागेल. ओ सुपर बॉल, सुपर बॉलिंग. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना ज्युनियर प्रेम भोईर आणि हा फेकला डॉट बॉल. समीकरण बदलला 3 मध्ये 16. अडचणी खाली आलाय सध्या नितलस हा संघ. 3 बॉल 16 ची गरज. समोर ओमकार पाटील तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक खेळाडू. मात्र येणाऱ्या 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके हवेत नितलस टीमला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रेम भोईर. फटका चांगला अगदी कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये टर्न घेतोय सध्या नितलस संघ. समीकरण पहिलं 2 मध्ये आता 12 धावांची गरज. अरे हौसला मंजर भी आएगा, पैसे के पाल चढ़कर समंदर भी आएगा, टक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. मॅच मध्ये रोमांच हवाय तर या बॉलवरती आक्रमण करावं लागेल. येणारे 2 बॉल 12 धावांची गरज आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून सामना जिंकला तर तो संघ एखाद्या ट्रॉफीचा त्या संघाला मान मिळेल आणि ही लढाई अस्तित्वाची आहे आणि या लढाईमध्ये पकड मजबूत करते सध्या उंबारली संघ. 1 बॉल 11 धावांची गरज. 1 बॉल 11 समीकरण. एखादी गोलंदाजच्या माध्यमातून गोल चूक मॅच मध्ये पलटवार करेल. मात्र ती चूक करेल का गोलंदाज ज्युनियर प्रेम भोईर. सध्या तरी चांगली गोलंदाजी या सेकंड 17 मध्ये सध्या आपण उंबारली टीमचे पाहतोय. पहा खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये राहिले उंबारली टीमचे आणि तेवढाच चांगला खेळ उंबारली टीमचा. आजच्या दिवसामध्ये सुपर 3 साठी हा संघ दाखल होता. अभिनंदन टीम उंबारली. अभिनंदन करूया टीम स्वर्गीय योगेश दादा पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ जो सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आणि बघा प्रमोद पावशेसाठी 1000चं प्राइज होतं. शरद दादा पावशे यांच्या वतीनं प्रमोद दादा या आपलं हे प्राइज घेण्यासाठी. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रेम भोईर सिनियर ज्यानं एका षटकामध्ये 1च धाव दिली आणि 3 विकेट घेतल्यात. प्रेम भोईर ठरला या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. या सन्मानी आमचे प्रमोद पावशे वेल्डन चांगली गोलंदाजी केली. त्याला 1000चं प्राइज